अजित पवार यांचं झालेलं निधन विमान अपघातामध्ये आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत। मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच आता बारामतीला पोहोचणार आहेत। दरम्यान ही दृश्य हॉस्पिटल परिसरातली मोठ्या प्रमाणात आता कार्यकर्त्यांची गर्दी तिकडे होऊ लागलेली आहे। अजित पवारांना त्यांच्या समर्थकांची ही मोठी गर्दी। रुग्णालयाबाहेरून मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, मन सुन्न करून टाकणारी घटना, शोकाकुल वातावरण आहे रुग्णालयाबाहेर। अश्विन, अगदी शोकाकुल वातावरण आहे। अजितदादांचे दुःखद निधन झाल्याची घटना जशी लोकांना कळाली आहे, आता कार्यकर्ते या मेडिकल कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी अजितदादांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे, आता हॉस्पिटलमध्ये आहे, त्याच ठिकाणीचे हे दृश्य आहे। हजारो कार्यकर्ते, अक्षरशः बारामती संपूर्ण बंद आहे। एवढंच काय तर या रस्ते आहेत या मेडिकल कॉलेजकडे येणारे, जिथं दादांचं पार्थिव आहे सध्या, ते देखील रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। सगळे कार्यकर्ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। सगळ्यांचे इथं जर आपण बघितलं तर सगळेजण रडतायत, अश्रू अनावर होत आहेत। प्रत्येकांना विश्वास होत नाही अशी ही घटना या ठिकाणी घडलेली आहे। माझ्यासोबत खरं तर दादांचे जे नेहमी सोबत असणारे काही असे कार्यकर्ते आहेत आणि एवढंच काय तर दादांचे चालक आहेत, फोटोग्राफर देखील आहेत। म्हणजे तुम्ही सकाळपासून आहात इथं, म्हणजे घटनास्थळी देखील जाऊन आला, विश्वास होत नाहीये आता। आज पण विश्वास होत नाही। आमचा नेता गेला, पण आमचं सगळं संपलं। कारण ज्या नेत्याच्या ताकदीने जे आम्हाला ताकद देत होते, एक आधार देत होते, ते आज आमच्यात नाहीये। आणि आम्हाला खरं सांगतो, म्हणजे असं स्वप्न, हे जे सगळं स्वप्न आहे, मी जसं त्या घटनास्थळी गेलो, सगळं पाहिलं, म्हणजे एवढा वाईट विषय झाला, म्हणजे मला अजून सुद्धा, म्हणजे मला काय बोलावं हे कळेना। कारण दादा माझ्यासाठी आयडल होते। मी राजकारणात आलो, समाजकारणात आलो, फक्त दादांना पाहून आलो। मी पैलवानकीत होतो। दादा आज सुद्धा सभा घेणार होते आणि त्या निमित्तानेच दादा मुंबईहून थेट बारामतीला आलेले होते आणि विमानतळावर लँड होण्याच्या अगोदरच हा विमानाचा अपघात त्या ठिकाणी झाला आणि ही दुर्दैवी बातमी ज्या पद्धतीने समोर आली, जिथं आता आहेत तिथले दृश्य दाखवतो। इथं रोहित पवार असतील, योगेंद्र पवार असतील, याच ठिकाणी आहेत आणि काही वेळातच सुप्रिया सुळे असतील, पार्थ पवार असतील आणि त्याचबरोबर सुनेत्रा वहिनी देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। पोलीस सगळ्या कार्यकर्त्यांना इथं विनंती करतायत की तुम्ही थोडीशी जागा करा, ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आणायची आहे। मात्र कार्यकर्ते प्रत्येक जण फक्त दादांची एक झलक या ठिकाणी मिळावी, दादांना बघता यावं, दादांचं दर्शन करता यावं, यासाठी इथं आलेले आहेत। दादांचं खरं तर जे नेहमी दादांच्या सोबत असतात, सभेच्या निमित्ताने देखील तयारी करत होते, ते सगळे लोक आहेत। सगळे म्हणजे अर्थात पोलीस सगळ्यांना विनंती करतायत। बारामतीच्या प्रत्येक रस्त्यावर सध्या शुकशुका या ठिकाणी येत आहेत आणि आता तर रुग्णालयाबाहेरची परिस्थिती आपण पाहिली। कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत, शब्द सुचत नाहीयेत, कारण त्यांचा लाडका नेता आज त्यांच्यातनं निघून गेलेला आहे। असा चटका लावून मन सुन्न करून टाकणारी अशी ही घटना, ज्याच्यामध्ये बारामती रुग्णालयाबाहेरनं हे दृश्य आपण बघताय आणि विविध नेत्यांच्या भावना व्यक्त होत आहेत। भाजपचे नेते विनोद तावडे काय म्हणतात? बारामतीच्या मातीतला एक झंझावात आज तिथल्या मातीमध्ये शांत झाला, यावर विश्वास ठेवणं अशक्य आहे। अजित पवार यांच्या निधनाची बातमी महाराष्ट्राला चटका लावून जाणारी आहे। शब्दाला जागणारा लोकनेता हरपला, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। राजकारणातला खडा शब्द, जनतेत रमणारा आणि शब्दाला जागणारा लोकनेता आज हरपलाय, अशा शब्दात विनोद तावडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। दादा, महाराष्ट्र तुम्हाला विसरणार नाही, असंही या एक्स पोस्टमध्ये पुढे ते म्हणतात। काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या। विश्वास बसत नाहीये की
की अजितदादा महाराष्ट्राचे दादा हे आपल्यातून निघून गेले. जेव्हा सकाळी न्यूज आली की प्लेन क्रॅश झाला तेव्हा मनात सगळ्यांनी प्रार्थना केली की त्या प्लेनमध्ये अजितदादा नसावे किंवा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये. पण मग काही क्षणानंतर न्यूज आली की दादा त्या क्रॅशमध्ये गेले आणि अंगावर असा शहारा येतो. कारण का एवढे जवळचे संबंध. मला एक लहान बहीण म्हणून नेहमी ते बघायचे. कौटुंबिक नातं होतं. 2 महिन्यापूर्वीच मी माझी बहीण त्यांना आमंत्रण द्यायला गेलेलो माझ्या भाचीच्या लग्नासाठी आणि नेहमी काय ग प्रणिती असं म्हणायचे. मी जेव्हा फोन करायची ढिकले म्हणून त्यांचे PA असायचे. दादांशी बोलायचे. डायरेक्ट दादा बोलायचे. माझ्या मतदारसंघासाठी दादांनी खास निधी पण दिलेली. अजून त्याची कामं आपल्याला होताना दिसत आहेत. काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांची ही भावना होती, प्रतिक्रिया होत्या. प्रणिती शिंदेंनी अजित पवारांना